आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहूया महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालवला। 2 आठवड्यांपूर्वी 50% असलेला पाणीसाठा आता 47%। जायकवाडी 54%, कोयना 44%, उजनीतील पाणीसाठा 28%, तिलारी धरण 38%, तर पवना धरणात 40% पाणीसाठा। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीचे ढग। राज्यात पुढील 5 दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्याचा अंदाज। एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्टीत 764 नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय। 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार। सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध। कापसाच्या BG2 बियाणांची दरवाढ। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार। BG2 बियाणांच्या प्रति 400 ग्रॅमच्या एका पाकिटावर 37 रुपयांची दरवाढ। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव। सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप। बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी पाठवला हद्दपारीचा प्रस्ताव। राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट। विविध उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम। मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश। रेडी रेकनरचे नवे दर उद्या जाहीर होणार। तर 2 वर्षापासून रेडी रेकनरचे दर वाढले नाही। दरात किती टक्के वाढ होणार याकडे बाजारपेठेचं लक्ष।